जे काही घडेल त्याच्यातून मार्ग काढण्याची निश्चितपणे ताकद आपल्यामध्ये आहे. तुम्ही त्याबद्दल आपण अजिबात काळजी करू नका. आम्ही कुणाचा अपमान केलेला नाही, आम्ही कुणाला दुखावलेलं नाही. आम्ही इतके दिवस पवार साहेबांच्याच नेतृत्वाखाली काम करत होतो, ते आमचं दैवतच आहे, त्याबद्दल दुमत नाही. परंतु आता आम्ही करतोय, आम्हाला करू द्या ना. माझा भाऊ दुधाचा धंदा करतोय, गाईचा धंदा करताना त्याला परवडेना. पेपरला वाचले असेल, दादानी सांगितलं, बाबा दादानी आणि मामानी त्या कॅबिनेटला वाढ झाली पाहिजे. आज पेपर वाचा, सरकारने आता 7 रुपये अनुदान करून टाकलं. आपली माणसं तिथं बसल्यानंतर काय करता येतं हे बघा. म्हणजे तुम्हाला मिळणारे डेअरीचे समजा 30 रुपये अधिक 37 रुपये मिळणार. या पद्धतीचं सरकार. आम्ही बोलेल तसं वागतो. गेले 30-35 वर्ष मी राजकारण करतो ना. मी राज्यमंत्री झालोय, आमदार झालोय, खासदार झालोय, मंत्री झालोय, उपमुख्यमंत्री झालोय, 5 वेळेला उपमुख्यमंत्री झालोय. आपलं रेकॉर्ड आहे. पुढचा मायचा राज करू शकत नाही. 5 वेळेला उपमुख्यमंत्री. मला ती तुमच्यामुळे संधी मिळेल. तुमच्या आशीर्वादामुळे, तुमच्या पाठिंब्यामुळे, तुमच्या तरुणीच्या एकंदरीत उत्साहामुळे आम्ही केंद्रामध्ये तिसऱ्यांदा मोदी साहेब पंतप्रधान झाले. यावेळी तुम्ही जरा धक्काच दिलाय लोकसभेला. ठीक आहे, तुम्ही मतदार झाला, आपल्याला काय म्हणायचं. पण आम्ही अमित शहाना सांगितलं, अमित शहा साहेब आपल्याला कांदा निर्यात बंदी उठवायची. कांदा निर्यात बंदी उठवली की नाही, कांद्याचे भाव वाढले की नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.